आता छोटे मुले घरी असलं म्हणलं असं होणारच झालं. आज तर ह्यांनी कमालच केली होती. ह्यांच्या आवडीचं काही बनवलं ना, ह्यांना खायचं नसते, पण आपण ह्यांच्यासाठी काही नाही बनवलं, मग जे दिसल ते खात. आज ना मी आलू भाजीसाठी इथं सगळे उकडले होते आणि जेवढे भाजीला आलू उकडले होते तेवढे सुद्धा ह्यांनी खाऊन घेतले. कोणाची देऊ तू? कोणाची आहे? दादाची आहे तू? हा इकडे बघा. कोणाची? दादाची आहे तू? आणि मम्मीची नाही? आणि दादाची मम्मीची सगळ्यांची? पप्पाची आहे का? है देऊ कुणाची? असे सगळे नाटकं करत करत मग काय मला परत आलू शिजवून आलूची भाजी बनवायला लागली. खूप छान अशी आलूची भाजी झाली होती. सोबत मी ठेचा सुद्धा बनवला. त्याच्यानंतर कपडे देखील धुवायचे होते. आता इतकी लाड आली ती कधी कधी बाई ही कपडे सुद्धा धुताना हिला मांडीवर घेऊन बसावं लागतं. तर असो कधी नाही लाड तर कधी तर करून तर घेणारच झाली आपल्याकडून छोटीशी. तर कपडे धुताना आज मांडीवरच बसली होती, पण तिला सांभाळता सांभाळता शिवमनी मात्र नाकीनं आणून टाकले. घर भिजवून स्वतःसुद्धा पूर्ण ओला झाला होता. ह्यांना बघत बघत मी सुद्धा सुंदर असा ड्रेस बनवून घेतला होता. संध्याकाळच्या टायमाला इथं जेवायला काय बनवायचं समजतच नव्हतं. थोडीशी भाजी सकाळची सुद्धा होती, मग मी तर थोडीशी आंबोळी बनवून घेतली आणि सोबतच भेंडीची भाजी बनवायला घेतली, कारण शिवमला खूप जास्त भेंडीची भाजी आवडते. आता मी किचनमध्ये इथं असते आणि हे मस्त मज्जा बघत इथं मोबाईल बघत असतात. शिवमला सुद्धा पप्पापाशी मोबाईल बघत बघतच खायचं असते. मग काय मी परत किचनमध्ये जाऊन स्वयंपाक करते. चलो आजच्यासाठी एवढंच, बाय.